पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला जवान चंदू चव्हाण याला शासनाने बडतर्फ केल्यानंतर नोकरीत समाविष्ट करून न घेतल्याने त्याने न्याय यात्रा सुरू केली आहे। शासन आपलं नोकरी देऊ शकत नसेल तर आपले भारतीय नागरिकत्व रद्द करावे अशी मागणी त्यांनी आता जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। जवान चंदू चव्हाण हा धुळे जिल्ह्यातील आहे। भारतीय सैन्य दलात तो जवान म्हणून कार्यरत होता। भारतीय सीमा ओलांडून तो पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याने त्याला पाकिस्तानात अटक झाली होती। तो 3 महिने 21 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होता। केंद्र सरकारच्या प्रयत्नानंतर त्याला भारतात आणले गेले। यानंतर त्याचे धुळे जिल्ह्यात स्वागतही झाले। मात्र सैन्य दलाच्या कारवाईनंतर त्याला बडतर्फ करण्यात आले। आपल्यावर झालेली ही कारवाई अन्यायकारक असून आपल्याला खाजगी ठिकाणी नोकरीही मिळत नसल्याने आपण कर्जबाजारी झालो आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला सैनिकांची पेन्शनही सुरू झाली नसल्याने आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। शासन आपल्याला नोकरी देऊ शकत नसेल तर आपले भारतीय नागरिकत्व रद्द करावे अशी मागणी चंदू चव्हाण यांनी केली असून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात त्याने आज कुटुंबासमवेत येऊन आंदोलन केले आहे। जय हिंद, वंदे मातरम। आम्ही देश सेवा करायला जातो का आतंकवादी बनायला जातो हा प्रश्न मी सरकारला विचारतोय। केंद्र सरकार असो या राज्य सरकार असो, आपल्या भारतामध्ये जे जवान देशाची रक्षण करायला जातात त्यांना जर अधिकाऱ्यांनी सूड भावनेच्या पद्धतीने जर घरी पाठवलं, त्या जवानाला देशात नोकरी करायचा अधिकार नाही आहे आणि तो एक टेररिस्ट सारखं त्याचं शोषण होतं। कशा पद्धतीने ते तुम्हाला थोड्यात सांगतो मी की जर आम्ही 11 वर्ष सेवा केली, किती बी वर्ष सेवा केली, आम्हाला जर अधिकाऱ्यांनी घरी पाठवलं तर आमचं एक नेर पोलीस स्टेशनला एक व्हेरिफिकेशन जातं की यांना सैन्यामधून काढलंय आणि आम्हाला स्थानिक कंपनीमध्ये सुद्धा घेतलं जात नाही। म्हणजे आम्ही एवढे क्रिमिनल होऊन जातो की देशाची सेवा करायला जातो आणि आमचा जो पैसा असतो 10-12 वर्षाचा तो सुद्धा पैसा सरकार खाऊन घेतं। म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आजपर्यंत आकडा सांगत नाही। 78 वर्ष झाले आझाद होऊन भारतामध्ये किती जवानांना बिना सेवेचं बिना पेन्शनचं घरी पाठवलेलं आहे त्याचा आकडा सांगत नाही। कारण की त्यांचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांची नोकरी गेली, त्यांचं सर्व गेलं म्हणजे परिवार बर्बाद झालेला आहे। त्यांना देशात नोकरीचाच अधिकार नाही आहे। पण पाकिस्तानाहून येणाऱ्या आतंकवाद्यांना नोकऱ्या मिळतात कारण की ते हा कर्णधार आहेत आणि दुश्मन देशामधून जे बांगलादेशी येतात त्यांना सुद्धा नोकरीचा अधिकार आहे। पण आपल्या देशामध्ये एका सैनिकाला जे भारतामध्ये असंख्य सैनिक आहे 15 लाखाच्या वर आकडा आहे, सरकार सांगत नाही आहे। आणि जेव्हा मी रक्षा मंत्रींना भेटायला जातो ते भेटायला तयार नाही। मागणी माझी ही आहे की आम्हाला जर देशात नोकरीचा अधिकार नाही तर आमचं नागरिकत्व काढून टाका। आम्ही कुठे जाऊ? कंपनीमध्ये जॉब करू शकत नाही। 12 लाखाचं कर्ज या मुलाला मला मोठं झाल्यावर हा विचारेल पाकिस्तानामध्ये तू का गेला होता? मी हे सांगेल का नवाज शरीफ सोबत मी चाय प्यायला गेलो होतो? मी तर चाय प्यायला गेलो नव्हतो। पाकिस्तानाहून आपले जे प्रधानमंत्री नवाज शरीफ सोबत चाय पिऊ शकता, आम्ही न्याय मागू शकत नाही। म्हणून मी हा कलंक मिटवण्यासाठी निघालेलो आहे। सर्जिकल स्ट्राईकच्या बाराने आज मी POW होतो। POW म्हणजे युद्धामध्ये बंद पडलेला कैदी। मी युद्धामध्ये होतो आणि मग त्याच टायमाला सर्जिकल स्ट्राईक होते आणि पाकिस्तानचं न्यूज येतं की याने 2 लोक मारले म्हणून। हा प्रूफ एव्हिडन्स पाकिस्तान सांगतो, पण तरी सुद्धा मला आज माझ्या न्यायासाठी भीक मागावं लागते। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।